द्वितीय पीयूसी के सभी छात्रों को मेरा नमस्कार। हम विश्वेश्वरैया पाठ को देख रहे थे। पिछले क्लास में हमने देखा विश्वेश्वरैया के कार्य के बारे में। बम्बई सरकार ने विश्वेश्वरैया को असिस्टेंट इंजीनियर के रूप में उन्हें नौकरी दी। असिस्टेंट इंजीनियर का एक नौकरी उन्हें प्राप्त हुई और असिस्टेंट इंजीनियर होकर विश्वेश्वरैया 1904 ईस्वी में वे शिमला इरिगेशन कॉन्फ्रेंस में उपस्थित हुए बम्बई सरकार के प्रतिनिधि के हैसियत से। और 1894 ईस्वी में विश्वेश्वरैया ने एक बहुत बड़ा कार्य संपन्न किया। वह है सिंध का बहुत बड़ा भाग रेगिस्तान है। सिंध के उस रेगिस्तान आवृत भाग में एक सक्कुर नामक शहर है। उस शहर के लिए पीने के पानी की कमी थी। विश्वेश्वरैया ने उस सक्कुर नामक गांव के लिए या शहर के लिए पानी की व्यवस्था कर दी। यह महान कार्य विश्वेश्वरैया ने अपने 31 वर्ष में संपन्न किया। और उनका यह कार्य देखकर बाकी गांव के लोगों ने भी, जहां पर पीने के पानी की कमी थी, वहां पर बुलावा दिया। और विश्वेश्वरैया के अन्य कार्य हैं, महान कार्य हैं। खड़कवासला नामक बांध के लिए ऑटोमेटिक गेटों का डिज़ाइन करने का वह कार्य भी बहुत बड़ा कार्य था विश्वेश्वरैया का। सिंध प्रांत के उस शक्कर नामक शहर के लिए पानी की व्यवस्था करना वह कोई साधारण सा कार्य नहीं था। उसे देखकर अदन नामक गांव के लोगों ने या वहां के सरकार ने विश्वेश्वरैया को अपने गांव में बुलाया। वहां पर भी पानी की व्यवस्था की कमी थी। उसे पूर्ण करने के लिए विश्वेश्वरैया को वहां पर बुलाया 1906 ईस्वी में। यहाँ तक हमने पिछले क्लास में देखा। अब आगे क्या है उसे आज देखेंगे। विश्वेश्वरैया ने जब बम्बई तथा सिंध में वाटर वर्क्स का प्रबंध करने में बड़ा नाम कमाया, तब सन 1906 में अदन से उन्हें बुलावा आया। सक्कुर या शक्कर नामक गांव में विश्वेश्वरैया ने पानी की व्यवस्था कर दी। उसे देखकर, उनका यह महान कार्य देखकर अदन नाम के उस गांव के लोगों ने या सरकार ने 1906 ईस्वी में विश्वेश्वरैया को अपने गांव में बुलाया। वहां पर भी विश्वेश्वरैया ने पीने के पानी की व्यवस्था कर दी। वहां पर भी उन्होंने शहर के लिए पानी का इंतज़ाम किया और नालियां भी बनाई। वहां पर भी पानी की व्यवस्था और नालियों का निर्माण यह भी विश्वेश्वरैया ने बड़ी सूझबूझ के साथ कर दी। इस कार्य के साथ उनका बहुत बड़ा नाम हुआ। यह कार्य देखकर विश्वेश्वरैया की बड़ी तारीफ की गई। वे प्रसिद्ध हुए, देश विदेश में उनका नाम रोशन हुआ। साथ ही वे देश के बहुत बड़े इंजीनियरों में गिने जाने लगे। देश में बहुत बड़े बड़े इंजीनियर थे। उन इंजीनियरों में विश्वेश्वरैया भी एक हैं, ऐसा उन्हें गिने जाने लगे। उस समय से बड़ी बड़ी योजनाओं के लिए उनकी सलाह लेना ज़रूरी समझा जाने लगा। एक श्रेष्ठ इंजीनियर है विश्वेश्वरैया, उच्च स्तर के इंजीनियर हैं। इस कारण से विश्वेश्वरैया सरकार बाद में विश्वेश्वरैया की सलाह लेने लगे। हर कार्य में जो भी कार्य करना है, जो भी योजनाएं संपन्न करनी है, तो पहले विश्वेश्वरैया की सलाह लेने लगे। बड़ी बड़ी योजनाओं के लिए उनकी सलाह लेना ज़रूरी समझा जाने लगा। बड़ी बड़ी योजनाओं, सरकार जो भी योजना करती है, तो सरकार ने ऐसा समझा कि जो भी योजना हमें कार्यगत करने के लिए विश्वेश्वरैया की सलाह ज़रूरी है। इसलिए सरकार ने हर योजना को संपन्न करने के लिए या कार्यगत करने के लिए विश्वेश्वरैया से सलाह लेना ना भूलता था। इधर उनकी खूब पदोन्नति भी हुई।
इस तरह से विश्वेश्वरैया को उनकी ख्याति, उनकी प्रखर बुद्धि, प्रतिभा, उन्होंने जो कार्य किया, बड़े बड़े कठिन कार्य भी उन्होंने करके दिखाया, यह सब देखकर सरकार ने उन्हें प्रमोशन दी। इधर उनकी खूब पदोन्नति भी हुआ। पदोन्नति मतलब ಪ್ರಮೋಷನ್ मिल गया ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ को। ನಾವು ಕಳೆದ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ವಿ, ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಸಿಂಧ್ ಪ್ರಾಂತ ಅಥವಾ ಮರುಭೂಮಿಯಿಂದ ಆವೃತವಾಗಿರುವಂತಹ ಸಿಂಧ್ ಪ್ರಾಂತದಲ್ಲಿರುವಂತಹ ಒಂದು ಊರು ಸಕ್ಕೂರು ಅಂಥೇಳಿ, ಅಲ್ಲಿಗೆ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಅವರು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂಥದ್ದು ಇದನ್ನು ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಮಹಾನ್ ಕಾರ್ಯ, ಇದು ಬೇರೆ ಯಾರಿಂದಲೂ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲದೇ ಇರುವಂತಹ ಈ ಒಂದು ಮಹಾನ್ ಕಾರ್ಯವನ್ನು ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ, ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಅವರು ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಪಡೆದರು, ದೇಶ ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿ ಅವರ ಹೆಸರು ಹಬ್ಬಿತು. ಸರಕಾರ ಅವರ ಯೋಗ್ಯತೆಯನ್ನು ಗುರುತಿಸಿತು. ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ 1904ನೇ ಇಸವಿಯಲ್ಲಿ ಸರಕಾರ ಮಾಡಿದಂತಹ ಶಿಮ್ಲಾ ಇರಿಗೇಷನ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸಿಗೆ ಸರ್ಕಾರದ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರನ್ನೇ ಕಳುಹಿಸಿಕೊಟ್ಟಿತು. ಆ ಕಾನ್ಫರೆನ್ಸಲ್ಲಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಭಾಗವಹಿಸಿದರು. ಆಮೇಲೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಖಡಕ್ವಾಸಲ, ಪೂನಾದಲ್ಲಿರುವಂತಹ ಖಡಕ್ವಾಸಲ ಅನ್ನುವ ಅಣೆಕಟ್ಟಿಗೆ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಗೇಟಿನ ಡಿಸೈನನ್ನು ಮಾಡಿದರು. ಸ್ವಯಂ ಚಾಲಿತವಾಗಿ ಅಥವಾ ತನ್ನಿಂತಾನೇ ಓಪನ್ ಆಗುವಂಥ, ತನ್ನಿಂತಾನೇ ಬಂದಾಗುವಂತಹ ಒಂದು ಗೇಟಿನ ಡಿಸೈನನ್ನು ಅವರು ಖಡಕ್ವಾಸಲ ಅನ್ನುವ ಅಣೆಕಟ್ಟಿಗೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟರು. ಇದರ ಒಂದು ನಕಲನ್ನು ಅಮೇರಿಕಾ ದೇಶದವರು ತಮ್ಮಲ್ಲಿರುವಂತಹ ಪನಾಮಾ ಕಾಲುವೆಗೆ ಸಹ ಮಾಡಿದರು. ಹೀಗೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಹೆಸರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹಬ್ಬಿತು. ಅವರು ಸಿಂಧ್ ಪ್ರಾಂತದಲ್ಲಿ ಮಾಡಿದಂತಹ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ನೋಡಿ ಅದನ್ ಅನ್ನುವ ಒಂದು ಪ್ರದೇಶ, ಆ ಪ್ರದೇಶದ ಜನರು ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಆ ಅದನ್ ಅಥವಾ ಇದನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಏಡನ್ ಅಂತ ಕೂಡ ಕರೀತಾರೆ. ಈ ಒಂದು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿಯೂ ಸಹ ನೀರಿನ ಕೊರತೆ ಇತ್ತು. ಅಲ್ಲಿಯ ಜನರು ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, 1906ನೇ ಇಸವಿಯಲ್ಲಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರನ್ನು ತಮ್ಮ ಈ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಕರೆಸಿಕೊಳ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿಯೂ ಸಹ ನೀರಿನ ಕೊರತೆ ಇತ್ತು. ಆ ನೀರಿನ ಕೊರತೆಯನ್ನು ನೀಗಿಸಬೇಕು, ಅದರ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರನ್ನು ತಮ್ಮ ಊರಿಗೆ ಕರೆಸಿಕೊಳ್ತಾರೆ. ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಅವರ ಕರೆಗೆ ಹೋಗೊಟ್ಟು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಆ ಕೊರತೆಯನ್ನು ನೀಗಿಸಿಕೊಡ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿಯೂ ಸಹ ಆ ಅದನ್ ಅಥವಾ ಏಡನ್ ಅನ್ನುವ ಪ್ಲೇಸಿಗೆ, ಅಲ್ಲಿಯ ಊರಿಗೆ ಅವರು ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಥವಾ ಟೋಟಲ್ ಆಗಿ ಹೇಳುವುದಾದರೆ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. ಮತ್ತು ನಾಲಿಯೋಂಕ ನಿರ್ಮಾಣ ಅಂದರೆ ಡ್ರೈನೇಜ್ಗಳ ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಸಹ ಅದರ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಸಹ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಮಾಡಿಕೊಟ್ಟರು ಆ ಏಡನ್ ಅನ್ನುವ ಪ್ಲೇಸಿಗೆ. ಅಲ್ಲಿಯೂ ಸಹ ಅವರು ಆ ಪ್ರದೇಶದಿಂದ, ಏಡನ್ ಅನ್ನುವ ಪ್ರದೇಶದಿಂದ ತುಂಬ ಮೈಲಿಗಳ ದೂರದಲ್ಲಿ ಬೀಳುವಂತಹ ಮಳೆ ನೀರನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಆ ನೀರು ಈ ಏಡನ್ ಅನ್ನುವ ಪ್ರದೇಶದ ಜನರಿಗೆ ತಲುಪುವಂತೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯವನ್ನು ಅವರಿಗೆ ವಹಿಸಿದ್ರು, ಎಷ್ಟೇ ಕಠಿಣವಾದ ಕಾರ್ಯ ಆಗಿರಲಿ, ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅದರಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಸಫಲತೆಯನ್ನು ಪಡಿತಾ ಇದ್ದರು, ಅದರಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆಯನ್ನು ಅವರು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದರು. ಅಂತಹ ತೀಕ್ಷ್ಣ ಬುದ್ಧಿ ಹೊಂದಿದಂತಹ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು, ಅವರ ಹೆಸರು ದೇಶ ವಿದೇಶಗಳಿಗೆ ಹಬ್ಬುತ್ತದೆ. इस कार्य के साथ उनका बहुत बड़ा नाम हुआ, साथ ही वे देश के बहुत बड़े इंजीनियरों में गिने जाने लगे. ದೇಶದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಮಹಾನ್ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳಿದ್ದಾರೆ, ಅವರಲ್ಲಿ ಇವರು ಸಹ, ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಕೂಡ ಒಬ್ಬರು. ಅವರು ಮಹಾನ್ ಶ್ರೇಷ್ಠ ಇಂಜಿನಿಯರ್ ಅಂಥೇಳಿ ಅವರನ್ನು ಸಹ ಪರಿಗಣಿಸತೊಡಗಿದ್ರು. उस समय से बड़ी बड़ी योजनाओं के लिए उनकी सलाह लेना ज़रूरी समझा जाने लगा. ಎಲ್ಲ ಕಠಿಣ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದ ಕಾರಣ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಒಂದು ಸಲಹೆಯನ್ನು ಪಡಿಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಸರ್ಕಾರ ಯೋಚಿಸಿತು. ಆಮೇಲೆ ಸರ್ಕಾರ ಏನು ಮಾಡಿತು, ಯಾವುದೇ ಒಂದು ಯೋಜನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾದ್ರೂ ಅಥವಾ ಆ ಯೋಜನೆಯನ್ನು ಕಾರ್ಯಗತಗೊಳಿಸಬೇಕಾದರೂ ಸಹ ಸರ್ಕಾರ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಸಲಹೆಯನ್ನು ಪಡಿಲೇಬೇಕು, ಅವರ ಸಲಹೆ ಇಲ್ಲದೆ ಮುಂದುವರಿಬಾರದು ಅಂಥೇಳಿ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿತು. ಆಮೇಲೆ ಸರ್ಕಾರ ಯಾವುದೇ ಯೋಜನೆಯನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಾದ್ರೂ, ಆ ಯೋಜನೆಯನ್ನು ಕಾರ್ಯಗತಗೊಳಿಸಬೇಕಾದರೂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಸಲಹೆಯನ್ನು ಪಡೆಯತೊಡಗಿತು. ಅವರ ಸಲಹೆ ಇಲ್ಲದೆ ಮುಂದುವರಿತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಇದರ್ ಉನ್ಕಿ ಖೂಬ್ ಪದೋನ್ನತಿ ಬಿ ಹುಯಿ. ಆಮೇಲೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರಿಗೆ
ಪ್ರಮೋಷನ್ ಕೂಡ ಲಭ್ಯ ಆಯಿತು. ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಿದ್ದರು. ಅವರಿಗೆ ಆನಂತರ सुपरिटेंडिंग इंजीनियर आगे प्रमोशन लभ्य आयत. आगे का पैराग्राफ देखते हैं. विश्वेश्वरैया की ख्याति तथा पदोन्नति देख कुछ इंजीनियर उनसे ईर्ष्या करने लगे थे. इसके दो कारण थे. एक तो विश्वेश्वरैया की उम्र उस वक्त केवल 47 की थी और दूसरी बात वे अनेक पुराने तथा सीनियर इंजीनियरों से वेतन तथा पद की दृष्टि से भी आगे बढ़ गए थे. यह जो है विश्वेश्वरैया को जो प्रमोशन मिल गया और सरकार ने विश्वेश्वरैया की सलाह ली. इस कारण से क्या हुआ, विश्वेश्वरैया की ख्याति तथा पदोन्नति देख, उनकी ख्याति, उनकी प्रसिद्धि और पदोन्नति और प्रमोशन देखकर विश्वेश्वरैया के साथ जो अन्य सीनियर इंजीनियर थे, उन सीनियर इंजीनियरों को विश्वेश्वरैया के प्रति ईर्ष्या होने लगी. इसके दो कारण थे. विश्वेश्वरैया के प्रति उनकी जो ईर्ष्या है, इस ईर्ष्या के दो कारण थे. एक है विश्वेश्वरैया की उम्र. विश्वेश्वरैया की उम्र उस वक्त केवल 47 थी. 47 विश्वेश्वरैया की उम्र केवल 47 थी. छोटे उम्र के थे विश्वेश्वरैया. और दूसरा कारण है अनेक पुराने तथा सीनियर इंजीनियरों से वेतन तथा पद की दृष्टि से भी वे आगे बढ़ गए थे. विश्वेश्वरैया के साथ और भी बहुत पुराने और सीनियर इंजीनियर बहुत लोग थे. उन लोगों को पदोन्नति या प्रमोशन नहीं मिल गया था या वेतन ज़्यादा नहीं था. उन लोगों से भी, सीनियर इंजीनियरों में से भी विश्वेश्वरैया को वेतन बहुत ज़्यादा था और विश्वेश्वरैया को प्रमोशन भी मिल गया था. छोटे उम्र में ही 47 में ही विश्वेश्वरैया को प्रमोशन मिल गया और वेतन भी बहुत ज़्यादा था. बाकी सीनियर इंजीनियरों में से ज़्यादा था वेतन विश्वेश्वरैया को और प्रमोशन भी मिल गया. इस कारण से विश्वेश्वरैया के प्रति उनके साथ जो सीनियर इंजीनियर हैं, उन सब लोगों को विश्वेश्वरैया के प्रति ईर्ष्या होने लगी. वे सुपरिटेंडिंग इंजीनियर पहले ही से थे. उन्हें प्रमोशन मिल गया. असिस्टेंट इंजीनियर थे और प्रमोशन में उन्हें सुपरिटेंडिंग इंजीनियर बना गया. इस पर भी हर बात में उनकी सलाह ली जाती थी. और तीसरा कारण है ईर्ष्या का. तीसरा कारण है सरकार हर बात में, हर योजनाओं को कार्यगत करने से पहले विश्वेश्वरैया की सलाह लेती थी. इस कारण से 3 कारण, एक है वेतन और प्रमोशन और विश्वेश्वरैया की छोटी उम्र, और तीसरा कारण है सरकार ने बाकी किसी से भी, बाकी सीनियर इंजीनियरों से सरकार सलाह नहीं लेती थी. सिर्फ विश्वेश्वरैया से हर योजना को कार्यगत करने के लिए उनकी सलाह लेती थी. इस कारण से इन सब कारण से विश्वेश्वरैया के प्रति उन लोगों को ईर्ष्या होती थी. इस प्रकार अपने ही पेशे के लोगों में असंतोष देख विश्वेश्वरैया ने एक दिन अचानक नौकरी से इस्तीफा दे दिया. इस प्रकार अपने ही पेशे के लोगों में, अपने ही पेशे मतलब जो काम करते हैं, उस तरह के लोग, इंजीनियर जो लोग हैं, पेशे का अर्थ है जो काम है, इंजीनियर काम. मेरे तरह ही काम करने वाले जो लोग हैं, अन्य लोग हैं मेरे साथ, मेरे तरह के ही काम करने वाले इंजीनियर लोग हैं, उन लोगों का असंतोष देखकर और अपने प्रति ईर्ष्या देखकर विश्वेश्वरैया को बहुत बुरा लगा. इसलिए विश्वेश्वरैया ने एक दिन अचानक अपनी नौकरी से इस्तीफा मतलब रिजाइन कर दिया.
नियमानुसार उन्हें पेंशन मिल नहीं सकती थी। VRS रिटायरमेंट, वॉलंटरी रिटायरमेंट सर्विस, वॉलंटरी रिटायरमेंट लेने वाले लोगों को कभी पेंशन नहीं दी जाती। लेकिन विश्वेश्वरैया ने जब अपनी नौकरी से इस्तीफ़ा देने के कारण उन्हें नियम के अनुसार पेंशन नहीं मिल सकती थी, लेकिन उनका जो काम है, उनकी योग्यता है, यह सब देखकर सरकार ने यह निर्णय लिया कि विश्वेश्वरैया को पेंशन देनी चाहिए। इसलिए सरकार के निर्णय के अनुसार विश्वेश्वरैया को पेंशन दी गई। नियमानुसार उन्हें पेंशन मिल नहीं सकती थी, मगर उनकी विशिष्ट सेवाओं, उनका जो विशेष कार्य है, बहुत कठिन कार्य को भी उन्होंने साध लिया, सिद्ध करके दिखाया। इस तरह विशिष्ट सेवा और योग्यता, यह सब देखकर सरकार ने उन्हें पेंशन दी। इस तरह से विश्वेश्वरಯ್ಯ को पेंशन मिल गई। ಈ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುವ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಅನೇಕ ಮಹಾನ್ ಕಾರ್ಯವನ್ನು ಸಾಧಿಸಿ ತೋರಿಸಿದರು. ಯಾವುದು ಕಾರ್ಯ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲವೋ ಅಂತಹ ಕಾರ್ಯವನ್ನು, ಅಸಾಧಾರಣ ಕಾರ್ಯವನ್ನು ಸಹ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಸಾಧಿಸಿ ತೋರಿಸಿದ ಕಾರಣ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಇತರ ಸೀನಿಯರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳಿಗೆ ಅವರ ಮೇಲೆ ಈರ್ಷೆ ಅಥವಾ ಅಸೂಯೆ ಉಂಟಾಗಲಿಕ್ಕೆ ಶುರುವಾಯಿತು. ಅವರ ಅಸೂಯೆಗೆ, ಅವರ ಈರ್ಷೆಗೆ ಅನೇಕ ಕಾರಣಗಳು ಇವೆ. ಇಲ್ಲಿ 2 ಕಾರಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ಕಾರಣ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರಿಗೆ ಆಗ ವಯಸ್ಸು ಕೇವಲ 47. ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರಿಗೆ ಆ 47ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿಯೇ ಪ್ರಮೋಷನ್ ಸಿಕ್ಕಿತ್ತು. ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಿದ್ದರು, ಅವರೀಗ ಸೂಪರಿಂಟೆಂಡಿಂಗ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಆ ಒಂದು ಪ್ರಮೋಷನ್ ಅವರಿಗೆ 47ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಲಭ್ಯ ಆಯಿತು. ಹಾಗೆಯೇ ಉಳಿದ ಸೀನಿಯರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳು ಅವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಜನರು ಇದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹ, ಯಾರಿಗೂ ಸಹ ಪ್ರಮೋಷನ್ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಮತ್ತು ವೇತನ ಕೂಡ, ಸಂಬಳ ಕೂಡ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರಿಗೆ ಉಳಿದ ಸೀನಿಯರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿತ್ತು, ಉಳಿದವರಿಗೆ ಕಡಿಮೆ ಇತ್ತು. ಇದು 2 ಕಾರಣ. ಒಂದು ಪ್ರಮೋಷನ್, ಇನ್ನೊಂದು ವೇತನ ಜಾಸ್ತಿ. ಈ 2 ಕಾರಣಗಳಿಂದಾಗಿ ಉಳಿದ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳಿಗೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಮೇಲೆ ಅಸೂಯೆ, ಈರ್ಷ್ಯೆ ಉಂಟಾಗಲಿಕ್ಕೆ ಶುರುವಾಯಿತು. ಇನ್ನೊಂದು ಕಾರಣ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಸರ್ಕಾರ ಏನು ಮಾಡಿತ್ತು, ಯಾವುದೇ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಜಾರಿಗೊಳಿಸಬೇಕಾದ್ರೆ, ಕಾರ್ಯಗತಗೊಳಿಸಬೇಕಾದ್ರೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಸಲಹೆ ಇಲ್ಲದೆ ಅದನ್ನು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಕಾರ್ಯಗತಗೊಳಿಸ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಯೋಜನೆಗೂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಸಲಹೆಯನ್ನು ಪಡೆಯುವಂಥದ್ದು ಅತ್ಯಗತ್ಯ ಅಂಥೇಳಿ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿ ಅವರ ಸಲಹೆಯನ್ನು ಪಡೀತಾ ಇತ್ತು. ಇದು 3ನೇ ಕಾರಣ, ಉಳಿದ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳಿಗೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಮೇಲೆ ಒಂದು ಅಸೂಯೆ ಅಥವಾ ಈರ್ಷೆ ಉಂಟಾಗಲಿಕ್ಕೆ. ಹೀಗಾಗಿ ಈ ಒಂದು ವಿಷಯ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು. इस प्रकार अपने ही पेशे के लोगों में असंतोष देख विश्वेश्वरಯ್ಯ ने एक दिन अचानक नौकरी से इस्तीफा दे दिया. इस तरह अपने ही पेशे के लोग, अपने ही ಪೇಶೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ವೃತ್ತಿ, ತನ್ನದೇ ವೃತ್ತಿ, ತನ್ನ ಹಾಗೆಯೇ ತನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿಯೇ ಅದೇ ರೀತಿಯ ವೃತ್ತಿಯನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಜನರು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ತನ್ನ ಬಗ್ಗೆ ಅಸೂಯೆ, ಈರ್ಷೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಅನ್ನಿಸುವಾಗ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರಿಗೆ ಅದರಿಂದ ಬೇಸರ ಉಂಟಾಯಿತು. ಬೇಸರದಿಂದ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ತಾನು ಇನ್ನು ಈ ವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿಯುವುದು ಸರಿಯಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಅವರು ತಮ್ಮ ವೃತ್ತಿಗೆ ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು, ಅಥವಾ ಅವರು ವಾಲಂಟರಿ ರಿಟೈರ್ಮೆಂಟನ್ನು ತಗೊಂಡ್ರು. ನಿಯಮದ ಪ್ರಕಾರ ವಾಲಂಟರಿ ರಿಟೈರ್ಮೆಂಟನ್ನು ತಗೊಂಡವರಿಗೆ ಪೆನ್ಷನ್ ಇಲ್ಲ, ಇದು ನಿಯಮ. ಆದರೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಮಾಡಿದಂತಹ ಕಾರ್ಯಗಳು, ಅವರ ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಸೇವೆ, ಅವರ ಒಂದು ಯೋಗ್ಯತೆ, ಇದನ್ನೆಲ್ಲ ಗುರುತಿಸಿದಂತಹ ಸರಕಾರ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರಿಗೆ ಪೆನ್ಷನ್ ಕೊಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿತು. ಹಾಗಾಗಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರಿಗೆ ಪೆನ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಿತು सरकार। अब आगे का पैराग्राफ हम देखते हैं। नौकरी से निवृत्त होकर पेंशन पाने के बाद विश्वेश्वरಯ್ಯ हैदराबाद राज्य के इंजीनियरिंग सलाहकार नियुक्त हुए। उन दिनों हैदराबाद रियासत पर निजाम नवाब का शासन था। नौकरी से निवृत्त होकर पेंशन पाने के बाद, नौकरी से
निवृत्त नौकरी को उन्होंने इस्तीफ़ा दी थी 1908 ईस्वी में। उसके बाद फिर एक बार उन्हें नौकरी दी गई। वे पेंशन पाने के बाद नौकरी से निवृत्त होकर पेंशन पाने के बाद विश्वेश्वरैया हैदराबाद राज्य के इंजीनियरिंग सलाहकार के रूप में नियुक्त हुए। फिर एक बार हैदराबाद राज्य के इंजीनियरिंग सलाहकार के रूप में उन्हें नियुक्त किया गया। उन दिनों हैदराबाद रियासत पर निजाम नवाब का शासन था। वहाँ पर हैदराबाद राज्य में एक समस्या थी। उस समस्या का निवारण सिर्फ विश्वेश्वरैया से ही हो सकता है, ऐसा समझकर सरकार ने विश्वेश्वरैया को हैदराबाद राज्य के इंजीनियरिंग सलाहकार के रूप में नियुक्त किया 1908 ईस्वी में। उस समय हैदराबाद उस राज्य में निजाम नवाब का शासन था। वहाँ पर नवाब लोग वे वहाँ पर राज कर रहे थे, शासन कर रहे थे। नवाब दुनिया के सबसे बड़े अमीर माने जाते थे। वे लोग जो हैं निजाम लोग हैं या निजाम राजा हैं, वे अमीर लोग, अमीर राजा ऐसा माने जाते थे उस समय। लेकिन कितने अमीर होने पर भी, कितना पैसा होने पर भी उस हैदराबाद राज्य में एक समस्या थी। उस समस्या को उनके अमीर से या उनके पैसों से ठीक नहीं कर पाए। परंतु हैदराबाद नवाब के सामने एक मुसीबत आ खड़ी थी। वह थी मूसी नदी में बाढ़। क्या समस्या है उस हैदराबाद नगर में? हैदराबाद राज्य में एक नदी है, उस नदी का नाम है मूसी। उस नदी में हमेशा बारिश के समय में क्या बाढ़ आती थी। वह बाढ़ नगर के अंदर घुसकर सब नाश कर देती थी। हर वर्ष मूसी में भयंकर बाढ़ आती थी। भयंकर बाढ़ उस नदी में आती थी हर वर्ष बारिश के समय में। इस वजह से खूब तबाही होती थी। इस कारण से, इस वजह से खूब तबाही मतलब नाश, सब नगर में जो भी है वो सब नाश हो जाता था इस मूसी नदी के बाढ़ के कारण। यह समस्या थी। हर वर्ष यह समस्या निजाम नवाब के सामने खड़ी होती थी। कितने अमीर होने पर भी, कितने पैसे होने पर भी यह समस्या का निवारण उनसे नहीं हो सका। इस कारण से ही सरकार ने विश्वेश्वरैया को उस राज्य के इंजीनियर सलाहकार के रूप में नियुक्त किया। उस बाढ़ का पानी हैदराबाद नगर में घुस आता था, जिससे सारे कामकाज बंद हो जाते थे। विश्वेश्वरैया ने मूसी नदी पर काबू पाने की योजना बनाई और बांध भी बनवाया। उस बाढ़ का पानी, उस मूसी नदी का जो नदी में जो बाढ़ आती थी, उस बाढ़ के कारण पानी हैदराबाद नगर में घुस आता था। हैदराबाद नगर में घुसकर वह पानी सब कुछ नाश कर देता था, जिससे सारे कामकाज बंद हो जाते थे। सब अमूल्य चीज़, सब ज़मीन जायदाद सब नाश हो जाता था उस बाढ़ के कारण। इसलिए विश्वेश्वरैया को उस मूसी नदी के बाढ़ पर नियंत्रण पाने के लिए विश्वेश्वरैया को वहाँ पर निमंत्रण किया गया, उन्हें वहाँ पर भेज दिया गया। ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು 1908ನೇ ಇಸವಿಯಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಹುದ್ದೆಗೆ ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ಆಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದ ನಂತರ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅವರಿಗೆ ನೌಕರಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟರು, ನೌಕರಿಗೆ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟರು, ಅವರಿಗೆ ಪೆನ್ಷನ್ ಕೂಡ ಕೊಟ್ಟರು. ಆದರೂ ಸಹ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1908ನೇ ಇಸವಿಯಲ್ಲಿ ಹೈದರಾಬಾದ್ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಸಲಹಾಕಾರರನ್ನಾಗಿ ನೇಮಕ ಮಾಡಿತು. ಯಾಕೆಂತ ಹೇಳಿದರೆ ಆ ಹೈದರಾಬಾದ್ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು. ಆ ಸಮಸ್ಯೆಯ ನಿವಾರಣೆ, ಆ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಪರಿಹಾರ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರಿಂದ ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ ಅಂಥೇಳಿ ಮನಗಂಡಂತಹ ಸರ್ಕಾರ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರನ್ನು ಅಲ್ಲಿಗೆ ನೇಮಕ ಮಾಡಿತು ಸಲಹಾಕಾರರನ್ನಾಗಿ. ಅಲ್ಲಿ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಹೈದರಾಬಾದ್ ಪ್ರಾಂತದಲ್ಲಿ ನಿಜಾಮರು ಆಳ್ವಿಕೆಯನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದರು. ನಿಜಾಮರು ಅತ್ಯಂತ ಶ್ರೀಮಂತ ರಾಜರು ಅಂಥೇಳಿ ಹೆಸರು ಗಳಿಸಿದರು. ಬೇಕಾದಷ್ಟು ಹಣ ಅವರಲ್ಲಿ ಇತ್ತು, ಶ್ರೀಮಂತಿಕೆಯನ್ನು ಗಳಿಸಿದರು ನಿಜಾಮರು.
ಆದರೆ ಎಷ್ಟೇ ಶ್ರೀಮಂತಿಕೆ ಇದ್ದರೂ ಸಹ ಅವರಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಏನಿದೆ, ಆ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಪರಿಹಾರವನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಅವರಿಂದ ಸಾಧ್ಯ ಆಗಲಿಲ್ಲ. ಆ ಸಮಸ್ಯೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಹೈದರಾಬಾದ್ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ನದಿ ಇದೆ. ಆ ನದಿಯ ಹೆಸರು ಮೂಸಿ ನದಿ ಅಂಥೇಳಿ. ಆ ಮೂಸಿ ನದಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಳೆಗಾಲದ ಸಮಯದಲ್ಲಿ ನೆರೆ ಬರ್ತಿತ್ತು. ಆ ನೆರೆಯ ನೀರು ಹೈದರಾಬಾದ್ ನಗರಕ್ಕೆ ನುಗ್ಗಿ ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಸಂಪತ್ತನ್ನು ಅಥವಾ ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಕೂಡ ನಾಶ ಮಾಡ್ತಿತ್ತು. ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಸ್ಥಗಿತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದು ಆ ನದಿಯ ನೀರಿನಿಂದಾಗಿ. ಆ ನದಿಯ ಈ ಒಂದು ನೀರಿಗೆ ನಿಯಂತ್ರಣ ತರುವಂತಹ ಕಾರ್ಯ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅದೊಂದು ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆಯಾಗಿತ್ತು, ತಲೆನೋವಾಗಿತ್ತು ಹೈದರಾಬಾದಿನ ನಿಜಾಮರಿಗೆ. ಆ ಸಮಸ್ಯೆಯ ನಿವಾರಣೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರಿಂದ ಸಾಧ್ಯ ಅಂಥೇಳಿ ಸರ್ಕಾರ ಅವರನ್ನು ಅಲ್ಲಿ ನೇಮಿಸಿತ್ತು. ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಆ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಸಲಹಾಕಾರರಾಗಿ ನಿಯುಕ್ತಿಗೊಳ್ತಾರೆ. ಅವರು ಆ ಮೂಸಿ ನದಿಯ ನೀರಿಗೆ ಒಂದು ಕಡಿವಾಣವನ್ನು ಹಾಕ್ತಾರೆ. ಅನೇಕ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ತಾರೆ. ಆ ಮೂಸಿ ನದಿಗೆ ಅಣೆಕಟ್ಟನ್ನು ಅಥವಾ ಡ್ಯಾಮನ್ನು ಕಟ್ತಾರೆ. ಆ ಡ್ಯಾಮಿನ ಮೂಲಕ, ಆ ಅಣೆಕಟ್ಟಿನ ಮೂಲಕ ಮೂಸಿ ನದಿಯ ನೀರಿಗೆ ನಿಯಂತ್ರಣವನ್ನು ತಂದುಕೊಡ್ತಾರೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು. यहाँ तक आज हमने देखा. आगे का जो पैराग्राफ है उसे हम आगे के क्लास में देखेंगे. सबको धन्यवाद.